हॅलो फ्रेंड्स, आम्ही आहोत आता कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये भन्नाटवाडी हे एक हॉटेल आहे असं खूप दिवसापासून ऐकलेलं आहे. आणि या भन्नाटवाडी हॉटेलमध्ये आम्ही आज जेवण करण्यासाठी चाललेलो आहोत. माझ्यासोबत ऋत्विक आहे. ऋत्विक गाडी चालवत आहे. आणि भन्नाटवाडीला गेल्यानंतर भन्नाटवाडीमध्ये नेमकं स्पेशल आहे काय ते पण आम्ही तुम्हाला सांगू. आणि शिवाय भन्नाटवाडीमध्ये ही स्पेस कशी आहे, काय आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. तर चला जाऊया आपण भन्नाटवाडीला. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय भन्नाटवाडीला. आता भन्नाटवाडी आता थोड्याच वेळात येणार आहे. जवळपास 500 मीटरच्या अंतरावरती आता भन्नाटवाडी आहे. आता भन्नाटवाडीला आलेलो आहोत. हे भन्नाटवाडी हॉटेल आहे. पासून अवघ्या एक 10 किलोमीटर अंतरावरती हे भन्नाटवाडी हॉटेल आहे. आणि हॉटेल खूप फेमस आहे असं ऐकलं. आता आपण पाहूया आतमध्ये काय काय आहे. एक छोटंसं गार्डन इथं पहिल्यांदा पाहायला भेटेल तुम्हाला. तुम्ही बघू शकता, एक छोटंसं घर आहे. तो बैलगाडी आहे. आणि इथे बापरे, मस्त आहे रे इकडे. तर इथे मस्तपैकी एक असं स्विमिंग पूल बनवलेलं आहे छानपैकी. आणि इथं रात्रीचं खूप छान असेल. रात्रीचं मस्तपैकी इथून पाणी वगैरे झरपत असेल. आणि इथं बसायला वगैरे खूप छान असं अरेंजमेंट केलेलं आहे. तर बघू शकता, एकदम सुंदर असं अंगणवाडी आहे इथे. इथं वासुदेव पण आहे. घरं आहेत छोटे छोटे असे दाखवलेले आहेत. पोलीस पाटील वाडा पण आहे इथे. एकदम सुंदर असा वाडा इथं बनवलेला आहे. आतमध्ये मस्तपैकी श्री स्वामी समर्थ महाराजांचं ऑफिस स्पेस आहे इथे. मसाला वगैरे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. स्वामी समर्थ महाराज आणि ऑफिस आहे काय. दोन फोटो लावलेले आहेत. पाटलाचा वाडा, पोलीस पाटलांचा वाडा म्हणून एक सुंदर असं ऑफिस बनवलेलं आहे. आणि इथे काही फोटो पण आहेत निळू फुलेंचे वगैरे वगैरे. अजून आपल्याला आतमधली गोष्टी काय पाहायची आहे. तिथे काही दवाखाना पण आहे. एक दवाखानाचं स्टेज बनवलेलं आहे खूप छान असं. आणि इथं लिहिलं आहे मुन्नाबाई MBBS. आता मस्तपैकी आहे ना, मित्रांसोबत सेल्फी काढतोय. खूप छान आहे. मस्तपैकी ते सुटकेस बिटकेस घेऊन थांबलेत आपले डॉक्टर साहेब आणि दवाखान्यामध्ये. शिवाय हा एक गावसभा पण पाहण्यासारखा आहे. खूप छान गावसभा आहे. आणि याच्यामध्ये काय आहे तुम्हाला ते सगळं दाखवतो गावसभामध्ये. ह्या गावसभामध्ये जर तुम्ही गेलात तर इथे आतमध्ये बघा, इथे एक दिंडी असल्यासारखं इथं पूर्ण विठ्ठलांची दिंडी आहे. त्यानंतर इथं निळू फुले, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, त्याचबरोबर एकापेक्षा एक असे काही पोस्टर लावलेले आहेत जे सर्व मराठी चित्रपटाचे पोस्टर आहेत. असं सुंदर असं बनवलेलं आहे. आणि याला गावसभा म्हणून इथं नाव दिलेलं आहे या रूमला.
आणि त्याचबरोबर इथे पोलीस चौकी पण आहे, म्हणजे पोलीस पण इथं थांबलेले आहेत. आणि करवीर कोल्हापूर म्हणून असं एक पोलीस चौकी पण इथं आहे. आणि इथं कंदील वगैरे लावलेलं आहे, बघा किती सुंदर वाटतं. तर अशा पद्धतीने हे भन्नाटवाडी आहे. आणि अजून आपल्याला फायनली आता आपण आत आलेलो आहोत. इथे एक बाई शेळ्यांना घेऊन चालत आहे. आणि इथे 2 सेक्शन आहेत. इथे एक आहे सासरघर आणि दुसरं आहे माहेरघर. माहेरघरावर तुम्ही बघू शकता. तर फायनली आता आपण आत आलेलो आहोत. इथे एक बाई शेळ्यांना घेऊन चालत आहे. आणि इथे 2 सेक्शन आहेत. इथे एक आहे सासरघर आणि दुसरं आहे माहेरघर. माहेरघरावर तुम्ही बघू शकता. तुम्ही आलात तर सासराच्या इथे सुद्धा काही पोस्टर्स लागलेले आहेत. आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊया. इथे पाहू इथे मालक वगैरे सगळ्यात बसून आपण पहिल्यांदा जेवण वगैरे कसं खाल्लंय हे आहे चिकन स्पेशल थाली भन्नाटवाडीमधील. आणि हे आहे अंडा करी. तर अंडा करी मसाला सोबत मी आता इथं रोटी घेतलेला आहे. आणि चिकन स्पेशल थालीसोबत तुम्हाला भाकरी किंवा रोटीसुद्धा येते. अशा पद्धतीने भन्नाटवाडी या हॉटेलला भेट देऊन आम्ही तिथे जेवण केलं. जेवण एकदम सुरेख आणि सुंदर होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो. तुम्हाला जर ह्या हॉटेलमध्ये भेट द्यायची असेल तर नक्की भेट द्या, कारण इथे तुम्हाला खूप छान तर वाटेलच, शिवाय तुम्हाला जेवणाची टेस्टसुद्धा खूप छान वाटेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.